नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये जे काही पिकं आपल्याला निवडायची आहेत, तर ह्या पिकांची माहिती सांगणार आहे। कोणती पिकं आपल्याला निवडायची आहेत, त्यामध्ये काही वेगळे जर बियाणे असतील तर बियाणेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सध्याचा भाजीपाला बाजारभाव पाहता बऱ्याच पिकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये तेजी आहे आणि आणखीनही पुढच्या येत्या काळात सुद्धा तेजी पाहायला मिळू शकते। तर आज मी तुम्हाला अशी काही पिकं सांगणार आहेत की जी पिकं आताही तेजीत आहेत, पुढेही तेजीत राहतील। काही पिकं अशी पण आहेत की ज्यांना नॉर्मल तेजी पाहायला मिळते, खूप काही जास्त तेजी जास्त पाहायला नाही मिळणार, पण एक ॲव्हरेज जो रेट जो आहे हा फार काही कमी नाही होणार। तर याच्याच संबंधी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। तर सर्वात पहिलं पीक आहे आपलं कोथिंबीर। तर कोथिंबीर जी आहे आता सध्याच्या कंडिशनला आजच्या दिवशीचं वातावरण जे आहे साधारण 36 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि साधारणतः 7 दिवसामध्येच जे वातावरण आहे 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार आहे। आणि त्यामुळं मेथी आणि कोथिंबीर, त्यातलं पहिलं पीक कोथिंबीर हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या पिकाला जगवणं थोडंसं मुश्किल होणार आहे, चॅलेंजिंग होणार आहे। आणि यामुळंच पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः 20 एप्रिल नंतर आपल्याला मेथी आणि कोथिंबीर या दोन्ही पिकामध्ये खूप तेजी पाहायला मिळणार आहे। आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आमच्याकडे तर खूप लावली आहे, मग कसं काय रेट होतं, कसं काय रेट जास्त मिळेल। तर पहा, ज्यांनी लावली आहे जवळपास त्यामध्ये सुद्धा 25% मर ही फक्त हीटमुळे होणार आहे, कारण एवढं टेम्परेचर या पिकांना चालत नाही, त्यामुळं पीक एवढं सर्वाइव्ह होणार नाही। ज्यांच्याकडं पाणी चांगलं आहे त्यांनी व्यवस्थित पूर्ण नियोजन करायचं आहे। आणि मेथी आणि कोथिंबीर दोन्ही पिकांसाठी मी तुम्हाला जे नियोजन सांगत आहे हे व्यवस्थित करा। सगळ्यात पहिलं, जमीन हलकी किंवा मध्यम निवडू नका, चांगल्यातली भारी जमीन आपल्याला निवडायची आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की तुमच्याकडे जर छोटा स्प्रिंकलर असेल तर मिनी स्प्रिंकलरचा वापर शक्यतो जास्त करा आणि पाणी साधारणतः 10च्या आतमध्येच पाणी देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून हीट आपल्या क्षेत्रामध्ये दुपारच्या नंतर तयार होणार नाही। जर हीट तयार झाली तर मात्र पीक जळण्याची शक्यता आहे। त्यामुळं पाणी देताना आपल्याला सकाळीच पाणी देऊन घ्यायचं आहे किंवा रात्री पाणी द्यायचं आहे, यामुळे तुम्हाला दिवसभर कोणत्या पिकाला त्रास जाणवणार नाही। पेरणी करण्या अगोदर शक्यतो क्षेत्र जे आहे जर तुमचं मध्यम असेल किंवा थोडं चांगलं जरी असेल तरी अगोदर भिजून घ्या आणि त्याच्यानंतरच पेरणी करा। यामुळे काय होईल की जर्मिनेशन चांगल्यात चांगलं होईल आणि उगवण क्षमतासुद्धा चांगली राहील। नाहीतर असं व्हायला नको की तुम्ही पेरणी केली आणि त्याच्यानंतर 2 दिवस लावलेत पाणी द्यायला, तर अशा वेळेस या टेम्परेचरमध्ये सुद्धा बरंच सीड जे आहे खराब होऊ शकतं, परिणामी उगवणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। तर पहिलं कोथिंबीर, दुसरी मेथी आणि तिसरं जे पीक आहे आता, तर तिसरं पीक आहे वांगी लागवड। वांगी लागवड इथून पुढच्या कंडिशनमध्ये तुम्ही करू शकता। साधारणतः 15 एप्रिलपर्यंत आपली लागवड पूर्ण करून घ्या। ज्यांचा माल जूनमध्ये निघणार आहे, पहिल्या 1 जूनपासून जवळजवळ जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये रेट चांगले मिळतील। आत्ताही काही ठिकाणी 400-500 रुपये कॅरेट आहे। आमच्याकडे बरेच शेतकरी आहेत की जे बाजारामध्ये मोंड्यामध्ये नेऊन 500 रुपये कॅरेटप्रमाणे पैसे घेतात। आता वांग्यामध्ये प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा भाग आहे, म्हणजे वेगवेगळे रेट आहेत। नगर जिल्ह्यामध्येच काही ठिकाणी 300 रुपये कॅरेट पण रेट आहे, काही ठिकाणी 400 रुपये पण आहे, काही ठिकाणी 500 रुपये पण आहे। त्यामुळं वांगीसाठी एक दर किंवा एका विभागात किंवा पूर्ण महाराष्ट्रात एकसारखा दर नाही मिळणार, तुमच्या जिल्ह्याच्या कंडिशननुसार, डिमांडनुसार रेट त्याचं राहतील। त्यामुळं शक्यतो वांगी लागवड ज्यांच्याकडे आत्ता कमी रेट आहे त्यांनी नक्कीच लागवड करा, पुढं तुम्हाला फायदा होणारच आहे। पण वांगी लागवडीमध्ये सुद्धा तुमच्या भागानुसार कमी जास्त रेट हा पाहायला मिळू शकतो। त्यानंतरचं चौथं पीक जे आहे तर हे आहे वाल पावटा। तर वालाची लागवड आता ज्या शेतकऱ्यांनी केली असेल त्यांचं ठीक आहे, त्यांना फायदा तर होतोयच आहे किंवा होणारच आहे। पण ज्यांनी लावलं नाही आहे त्यांनी आता लवकरात लवकर लावून घ्या। पाणी असेल तर नक्कीच करा, परंतु कोणताही भाजीपाला तुम्ही करत असाल तर पाण्याचं नियोजन मात्र सकाळी 10 वाजेपर्यंतच ठेवायचं आहे, त्याच्यानंतर पाणी शक्यतो पिकाला द्यायचं नाही आहे। यामुळं होतं काय की पिकाला एक प्रकारचा स्ट्रोक बसण्याची शक्यता असते आणि जर स्ट्रोक बसला तर त्याचा परिणाम एकतर ती रोपं मर होते असं याच्यामध्ये होऊ शकतो किंवा मग ती पूर्ण जळून जाऊ शकतात। त्यामुळं शक्यतो पाण्याचं नियोजन सकाळी किंवा संध्याकाळी ठेवा। वॉटर सोल्युबल खतांचा वापर जास्त करा, दाणेदार खतांचा वापर कमी करा आणि युरियाचा वापर शक्यतो करू नका। ह्या कंडिशन्स काही आहेत ज्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या शक्यतो तुम्ही भाजीपाला पीक करत असाल तर नक्कीच त्या लक्षात घ्या। यानंतरचं जे पीक आहे तर हे आहे मिरची। तर आता एप्रिलमधली मिरची लागवड करावी का, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे। 100% मिरची लागवड करा। मिरची लागवडीला आत्ताही मार्केट रेट 60, 65, 70 रुपये आहे, 80 रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि जाणारच आहे। तसेच
आता जे शेतकरी मिरची लागवड करतील त्यांना फायदा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. तर ही जी पिकं सांगितलेली आहेत या पिकांचा निश्चित तुम्ही विचार करा आणि तुमच्याकडे जर क्षेत्र असेल, मुबलक पाणी असेल, तर सगळेचे सगळे तुम्हाला शक्य होत असेल तर निश्चित स्वरूपात करा. ज्यांना क्षेत्र थोडं आहे आणि पाणी महिना, सव्वा महिना, दीड महिना जाऊ शकतं, अशा शेतकऱ्यांनी मेथी कोथिंबीर करा. बाकीच्या शेतकऱ्यांनी पाणी असेल, व्यवस्थित असेल, सगळं काही आहे, ठिबक मल्चिंग वगैरे, तर तुम्ही बाकीची पिकं करू शकता. म्हणजे वांगी, वाल किंवा मिरची ही तिन्ही पिकं तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.